नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपल्या शेडवरचा दर महिन्याचा खर्च आणि राहणारी शिल्लक रक्कम आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या शेडचा मेंटेनन्ससाठी जो खर्च होतो तो खर्च आहे आणि त्याबरोबरच जाणारं दूध आणि जाणाऱ्या दुधापासून जे मिळणारं उत्पन्न आहे त्यात खर्च वजा जाता महिन्याला चालवला तर ही सिस्टीम आहे. तर अशा पद्धतीनं जर तुमच्या शेडवरती जर तुमच्याकडे आता माझ्याकडे चालला 11 ॲनिमल मिल्किंगला चालू आहे, ज्यामध्ये काही 5व्या-6व्या महिन्यात गाभण आहेत, काही 2-3 महिन्याचे विलेले आहेत आणि सध्याला ताजं विलेलं एकही जनावर नाही. एक साधारणतः 2 महिन्यापासून पुढं विलेली सगळी जनावर आहेत. तर चालूला शेडवरती दर आठवड्याला 1000 लिटरच्या आसपास दूध जातं आपलं. ह्याहीपेक्षा जास्त दूध होतं, पण उन्हाळ्यामुळं दुधाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर सातत्य तुमच्या शेडवरती दुधाचं टिकून राहण्यासाठी मिनरल मिक्सरचा रेग्युलर वापर करणं गरजेचं आहे. आणि मिनरल मिक्सर बरोबरच एक आठवड्यातून म्हणण्यापेक्षा एक महिन्यातून 5 ते 10 दिवस लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे. त्याबरोबरच ताज्या वेलेल्या जनावरांना कॅल्शियम लिक्विडमध्ये तुम्ही देऊ शकता. मिनरल मिक्सर असेल तर कॅल्शियम देण्याची गरज नाही, पण जरी दिलं तर ते तुमच्या जनावरांना फायद्याचं होतं. आणि तुम्हाला जे पहिल्या 3 महिन्याचे जास्तीचं दूध तुम्हाला जनावरांकडून काढून घ्यायचं आहे ते काढण्यामध्ये मदत मिळते. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये जनावर दुधाला अतिशय उत्कृष्ट दर्जाने दूध देतं तुम्हाला. आणि त्यानंतर हळूहळू ते गाभ गेल्यानंतर दुधाला कमी यायला चालू होतं. पण इथं प्रॉफिटचा जर तुम्ही विचार केला तर जेवढी तुमच्या शेडमध्ये जनावर दुधाची जास्त असतील तेवढा तुमच्या शेडमध्ये प्रॉफिट जास्त तुम्हाला मिळणार आहे. आणि प्रॉफिटचा जर विचार केला तर खर्च जेवढा तुम्ही व्यवस्थित करताल, म्हणजे जास्तीचा खर्च करताल, तेवढं तुम्हाला तुमची जनावर प्रॉफिट देणार आहे. काय होतं माहिती आहे का, आता मी त्या दिवशी पोस्ट केली होती की मिनरल मिक्सर किती वापरावं, कसं वापरावं. तर एक जणांना कमेंट केली की आपल्याला काय राहणार आहे. तर मी टोटल जेवढा महिन्याचा जो पण काय मेंटेनन्स आहे त्यामध्ये महिन्याला एक मला 3 ते 3.5 हजार रुपये एका मिनरल मिक्सरची बॅग महिन्याला कंपल्सरी लागते. रोज साधारणतः 1 किलो म्हणजे 30 किलो महिन्याला मिनरल मिक्सर आपल्या शेडवरती लागतं. आपण मिनरल मिक्सर देताना फक्त एकच वेळ देताना सकाळी देतो आपण मिनरल मिक्सर, आणि संध्याकाळी देत नाही आपण. संध्याकाळी फक्त खुराक मिक्स असतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिसिन किंवा कुठल्याही प्रकारचं मिनरल मिक्सर कॅल्शियम वगैरे आपण संध्याकाळी वापरत नाही. जे पण काय वापरतो ते आपण सकाळी वापरतो. आणि जो खुराक आहे, खुराकाची पद्धत आपण काय करतो माहिती आहे का, भरडा, मक्याचा भरडा. आणि मक्याचा भरडा घेताना आयता भरडा घेण्यापेक्षा तुम्ही गिरणीमधनं दळून आणलेल्या भरड्याचा रिझल्ट चांगला आहे. कारण आयत्या भरड्याची आता नवीन सिस्टम निघली, म्हणजे नवीन पद्धतीच्या भरडा मशीन निघल्यात, ज्यामध्ये तुमचा मका जो आहे तो म्हणजे घर्षणानं बारीक न होता ती डायरेक्ट हॅमर पद्धती, म्हणजे त्याचा तुम्ही जर तो भरडा बघितला तर त्याचा फुफुटा उडत नाही किंवा पीठ उडत नाही त्याचं. आणि आपला जर गिरणीतला भरड्याला बघितलं तुम्ही, त्याचं पीठ उडतं आणि तुमच्या हाताला सुद्धा ते घेताना पांढरं लागतं. पण त्या आयता भरडा जो आहे त्यामध्ये तुमच्या त्वचेला सुद्धा तो भरडा लागत नाही, फक्त एकदम छोटे दाणे असतात त्याचे एकदम. त्यामुळे शक्यतो तुम्ही भरडा वापरताना घरची गिरण असेल तर योग्यच आहे, पण गिरणीतून भरडा दळून घेतलेलं अतिशय उत्कृष्ट आहे. त्याबरोबर गुळी पेंड वापरताना ज्यामध्ये युरियाचं प्रमाण कमी आहे ती गुळी पेंड वापरण्याचा प्रयत्न करा शक्यतो. माझ्याकडे आधी इंद्रनील मी वापरत होतो, पण इंद्रनीलची मला जरा शेडवरती समस्या काय लागली की जनावर गाभ जाण्यामध्ये जरा त्रास द्यायला लागली. मग आता मी म्हणणार नाही की ते इंद्रनीलमुळे होतं किंवा माझं दुसरं काहीतरी नियोजन बिघडत असेल किंवा काहीतरी गोष्टी चुकत असतील, पण त्यानुसार इंद्रनीलचा खुराक बदलून आपण अमूलचा सुग्रास चालू केला आहे. सुपरधन म्हणून सुग्रास आहे, तो सुग्रास चालू केला आहे. आणि आपण रेग्युलरली शेडवरती कायमस्वरूपी म्हणजे कधीच खंड पडू देत नाही आपण शेंगदाणा पेंडीचं प्रमाण इतकंसं नाही, पण जे तुमचा पूर्ण टोटल खुराक आहे त्यामध्ये प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रोटीनची लेवल मेंटेन करण्यासाठी शेंगदाणा पेंड तितकीच गरजेची आहे. कारण कसं होतं, बऱ्याचशा वेळेस आयता सुग्रास आहे त्यामध्ये प्रोटीन लेवल जरी त्यांनी दिलेलं असेल तरी 19-20 होऊ शकतं. त्यामुळे आपण शेंगपेंड अवश्य वापरावं, कारण शेंगपेंडीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि ती प्रोटीनची लेवल मेंटेन होण्यासाठी शेंगपेंड तितकीच महत्त्वाची आहे. मिनरल मिक्सर तुम्ही वापरत जावा, रेग्युलर चांगल्या दर्जाचं वापरा. आणि मिनरल मिक्सर किती वापरावं त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तरी पण एकदा तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी, मिनरल मिक्सर दुधाच्या जनावरला प्रति लिटर 5 ग्रॅम पडावं आणि त्या स्वतःच्या शरीरासाठी एक 25 ते 30 ग्रॅम मिनरल मिक्सर सफिशियंट आहे. त्यामुळे अति पण मिनरल मिक्सर वापरणं टाळा, कारण तुमचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्ससुद्धा बघणं गरजेचं आहे. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या महिन्याचा जो पण काय खर्च आहे तो खर्च दिलेला आहे. साधारणतः आपल्याला 30 गुळी पेंडची पोती लागतात महिन्याला. त्यानंतर आपला जो भरडा आहे तो भरडा 300 किलोच्या आसपास महिन्याला उडतो. आणि आपली घरची मका असल्यामुळे त्याचा खर्च आपल्याला पडत नाही, पण ॲक्च्युली आपण कॅल्क्युलेशनमध्ये तो पण खर्च करतो. तुमच्या घरची वैरण असेल तर तुमच्या नफ्याचं प्रमाण वाढते. आता आपण विकतची वैरण आतापर्यंत आपल्याला सगळी घरची वैरण होती, पण ह्या महिन्यापासून आपल्याला विकतची वैरण चालू झाली आहे, त्यामुळं वैरणीचा पण आपण खर्च लावला आहे. आता तुम्ही बघू शकता गुळी पेंड आपल्याला 1600 रुपये बॅग पडते. 30 बॅगेचा आपल्याला 48,000 खर्च येतो महिन्याचा. त्यानंतर शेंगदाणा पेंड 2600 रुपयाला बॅग आहे. तर ती 2600 रुपयाची बॅग आपल्याला 6 बॅगा लागतात एक महिन्यासाठी, कारण आपल्याला एक साधारणतः 2 आठवड्याला 3 बॅगा उडतात. आपण एकदम घेताना एका आठवड्यात 2 बॅगा आणि एका आठवड्यात 1 बॅग अशी रेग्युलरली घेतो. आपल्याबरोबर 6
बॅगेमध्ये आपला महिना भागतो. आणि भरडा आपल्याला 300 किलोच्या आसपास लागतो साधारणतः एक महिन्याकाठी. त्याचा सुद्धा आपण जे मार्केटमध्ये आहे त्याप्रमाणे 24 रुपये भरडा मिळतो, त्याप्रमाणे आपण त्याचा 24 रुपयाने खर्च पकडला आहे. तर असा हिशोब केला तर हे 48,000 रुपये गोळी पेंडीचं, शेंगदाणा पेंडीचं 15,600 आणि भरड्याचं एक 7,200 रुपये आपल्याला खर्च येतो. म्हणजे खुराकावर 70,800 रुपये आपला खुराकाचा खर्च जातो आणि साधारणतः 25,000पर्यंत आपल्याला दर महिन्याला वैरण लागते. आता सध्याचं दूध आपल्याला दर आठवड्याला 1,000 लिटर आसपास दूध मिळतं. 1,000 लिटर किंवा 1,000 लिटरच्या 50-60 लिटर कमी जादा दूध राहतं. मागच्या महिन्यामध्ये साधारणतः आपलं एक 44 लिटर दूध निघालेलं आहे. ह्या महिन्यामध्ये जरा उन्हाळ्या त्रासामुळे दूध कमी आलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जो 38 रुपये दर होता मागच्या महिन्यामध्ये, तो 38 रुपये दरप्रमाणे आता काही भागामध्ये दर कमी जास्त झाले. कुणाला फॅटी सिमेंटवर 40-42 रुपये पण भाव पडू शकतो. तर अशा पद्धतीनं 1,52,000 रुपयाचं दूध होतं आपलं. आणि खर्च वाजा जाता जे 25,000मध्ये आकडा आहे ते आपल्या वैरणीचा खर्च आहे. खर्च वाजा जाता महिन्याकाठी एक 56,000च्या आसपास शिल्लक राहतात. पण ही आता आपल्याला 56,000 शिल्लक राहिलेली दिसते. पण ह्यामध्ये आपल्याला कसं आहे माहिती आहे का, आपली ही जी जनावर आहेत, दुधाची जनावर 11 आहेत, त्यानंतर जी बिनकामी जनावर आहेत ती एक 7-8 जनावर आहेत, आणि ह्याबरोबर ज्या शेळ्या आपल्या आहेत त्या शेळ्या पण त्याच्याबरोबरच जगून निघतात. एक 10-11 शेळ्या आणि त्याबरोबरच एवढी 7-8 जनावर ही तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम. ह्यांचा जर खर्च जर पकडला तर एक साधारणतः एक 25% ह्या मोकार जनावरांवरती खर्च होतो. पण भविष्यामध्ये ह्याचा आपल्याला आपल्या शेडवरती ही पण गरज आहे की आपण कालवडी सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला चांगल्या दर्जाचं सिमेंट वापरून जर आपल्याला गाई तयार करायची असतील तर कालवडी सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर जे काय आपलं शेडचं टोटल महिना कसा चालतो आणि कसं नियोजन होते हे तुम्हाला मी एक छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि जे पण कोणी नवीन मित्र आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या छोट्या पण ज्या पण काय महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या ट्रिक्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळं आपला चॅनल अवश्य बघा मित्रांनो. जुने व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. जुन्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आहे. कारण वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला आहे. आणि आपलं जी काय चॅनलवरती जी लॉयल माहिती आहे तीच फक्त जी शेतकऱ्यांना फायदेशीर असेल अशाच मुद्द्यांवरती आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करतो. फालतू कुठलंही काय नसतं. कारण एखाद्या शेतकऱ्याचं भक्तिगिरी आपण दाखवत नाही आणि आपल्याला ती आवडत बी नाही. कारण कसं असतंय काय जे नवीन मित्र ह्या व्यवसायामध्ये येणार आहेत तर ते अशा भूलथापांना फसून ह्या व्यवसायामध्ये येऊन स्वतःला लॉस करून घेतात. आता आपला व्यवसाय हा पूर्णपणे आणि नफ्यावर येण्यासाठी आणि व्यवस्थित चालण्यासाठी, रुटीन व्यवस्थित राहण्यासाठी आपण काय करावं लागेल हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात.